नमस्कार, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। गेल्या काही दिवसापासून आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की मीडियावर म्हणजे जवळजवळ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून असेल किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल ते एक बातमी सारखी व्हायरल होते किंवा प्रकर्षाने जाणवते किंवा खूप ठिकाणी तिची पोस्ट देखील करण्यात आलेली। तर ती म्हणजे आपल्या अंगणवाडी केंद्र म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं जिल्हा परिषदला जोडल्या जाणार का, या संदर्भामध्ये खूप साऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये अजूनही संभ्रम आहेत। तर आजच्या वेळेच्या माध्यमातून मी तुम्हाला तेच सांगणार आहे की नेमकी सत्यता काय आहे किंवा जिल्हा परिषदला जोडलं जर गेलं तर त्याचा आपल्याला काय फायदा होणार किंवा आपल्याला त्याचा काहीच फायदा होणार नाही। म्हणजे दोन गोष्टी आहेत। मुळात जर बघायला गेलं की पूर्वशालेय शिक्षण म्हणजे आपल्याकडूनच मुलं शिकून 3 वर्ष आपल्याकडे शिकून मुलं जिल्हा परिषद शाळेला जोडले जातात। तर मुळात जिल्हा परिषदला आपण जोडले गेलोच पाहिजे। पण आज जे क्लिअर आहे, जे माझ्या काही ताईंनी मला कमेंटच्या माध्यमातून विचारलेले की ताई नेमकं याच्यातील सत्यता काय आहे, तर ती व्हिडिओच्या माध्यमातून सांगा। बरेच जण प्रश्न विचारतायत। मला असं वाटतं की हा विषय खूप गांभीर्याचा आहे आणि आपल्या ताईंना उगीच खोटी आशा नको म्हणून मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर काही मुद्दे घेऊन आलेले आहे। तर बघा, पहिली गोष्ट म्हणजे जिल्हा परिषदला अंगणवाडी जोडली जाणार आहे याचा असा कुठलाही GR नाही किंवा सेविका मदतनीस या पूर्णपणे जिल्हा परिषद शाळेला जोडल्या जातील असा महाराष्ट्र शासनाचा कुठलाही अधिकृत असा GR आलेला नाही। पण आपल्या सगळ्यांना माहिती की राष्ट्रीय जे शैक्षणिक धोरण आहे तर त्या धोरणानुसार पूर्वशालेय शिक्षण बालकांचं जे पूर्व प्राथमिक शिक्षण आहे हे मजबूत व्हावं म्हणून जिल्हा परिषद शाळेच्या आवारामध्ये ज्या अंगणवाड्या असतील तर त्या अंगणवाड्या तिथल्या तिथेच राहतील। परंतु ज्या शाळा ज्या आपल्या अंगणवाडी आहेत त्या जिल्हा परिषदच्या आवारात नाहीत, ज्या दुसरीकडे भरतात म्हणजे आपल्या वार्ड वाईज किंवा आपले जसे आपले प्रभाग असतात त्याच्यानुसार आपल्या अंगणवाड्या असतात तिथं भरणाऱ्या असतील तर त्यांच्या अंगणवाड्या आता जिल्हा परिषदच्या ज्या रिक्त ज्या खोल्या आहेत किंवा ज्यांच्या रिकाम्या आहेत अशा ठिकाणी त्यांच्या भरवल्या जाणार आहेत। तर याचा मागचा मूळ उद्देश एवढाच आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पूर्वशालेय शिक्षणाचा दर्जा हा सुधारला जावा आणि अंगणवाडीतील बालकांना जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये येत असताना त्यांना अगदी सोयीस्कर व्हावं, त्यांना त्यांचं शिक्षण हे मजबूत व्हावं, त्यांचा पाया हा भक्कम व्हावा म्हणून जिल्हा परिषदला अंगणवाड्या ह्या जोडल्या जाणार आहेत। पण आपली आशा आहे की जर आपले जिल्हा परिषदला जर अंगणवाडी जोडली गेली तर कमीत कमी आपल्याला चतुर्थ श्रेणीमध्ये घेऊन आपल्या सेविका मदतनीस यांना देखील त्यांना जोडण्यात यायला पाहिजे। पण सत्यता अशी कुठल्याही प्रकारची नाहीये ताईंनो। हीच आपल्यासाठी खूप मोठी निराशा आहे की जिल्हा परिषदला जरी अंगणवाडी जोडली गेली तर तिचा उद्देश आहे फक्त पूर्व प्राथमिक शिक्षण सुधारणे, त्यांचा पाया सुधारणे हाच आहे। आपल्याला कुठल्याही प्रकारचा अधिकृत असा GR नाही। जोपर्यंत आपल्याला शासनाचा तसा GR येत नाही तोपर्यंत जरी तुम्हाला कोणीही सांगत असेल चॅनलच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून, इंस्टाग्राम, फेसबुक कुठल्या माध्यमातून सांगण्यात येत असेल की जिल्हा परिषदला अंगणवाडी जोडली म्हणजे तुमचा लगेच तुम्ही शासनाचे कर्मचारी झालात, पण भविष्यामध्ये हे व्हायला पाहिजे आपली ही मागणी आहे। पण सत्यता हेच आहे की जून 2026 पर्यंत कुठलाही महाराष्ट्र शासनाचा GR निघालेला नाही। त्याच्यामुळे आपण शासकीय कर्मचारी आहोत, चतुर्थ कर्मचारी आहोत, आपल्या मानधनामध्ये काही बदल झालेला तर अशा प्रकारचा कुठलाही बदल ताईंनो झालेला नाही। फक्त पूर्वशालेय शिक्षण सुधारण्यासाठी बालकांचं म्हणजे पहिलेच्या वर्गात ते बालक आपल्याकडनं जाणार म्हणून त्यांचं 3 ते 6 वर्ष वयोगटाच्या बालकांचं शिक्षणाचा दर्जा सुधारावा म्हणून हे सगळं सुरू आहे। बाकी आपल्या याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा फायदा नाही, एवढंच सत्यता आहे आणि हीच सत्यता आपण सगळ्यांना लक्षात ठेवा। पण आपण जोरदार संघर्ष केला, चांगला लढा दिला तर याचं रूपांतर मात्र आपण सत्यतेत उतरवू शकतो आणि ते आपण करू शकतो। पण त्याच्यासाठी मात्र आपले एकजूट होणं खूप महत्वाचं आहे आणि याच्यासाठी मात्र युनियनने गांभीर्याने घेणं देखील खूप महत्वाचं आहे। सद्यस्थितीमध्ये आपण बघत आहोत की युनियन फक्त आपल्याला जे आपलं मानधन आहे त्याचा निधी कसा उपलब्ध होईल याच्यावर त्यांचा जास्त फोकस सुरू आहे। याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलीही गोष्ट आपल्याला जाणवत नाही, कारण की केंद्राचं मानधन थकलं, 2 महिने झाले मग ही भेटायला जातात आणि बाकीचे आता चर्चा होत आहेत, यांना भेटतायत, फक्त आश्वासनं दिली जात आहेत किंवा सकारात्मक चर्चा आपण ऐकतोय, पण रियालिटीमध्ये कुठल्याही प्रकारचा असा निर्णय जर आपण बघितला तर तो झालेला नाही। आपल्याला केंद्राचं मानधन गेल्या 10 वर्षापासून आपला 1 रुपया वाढलेला नाही। खूप साऱ्या गोष्टी आहेत पण ताईंनो व्हिडिओ मोठा होतो। माझा मूळ मुद्दा एवढाच होता की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार
अंगणवाड्या जिल्हा परिषदला जोडल्या जातील. त्याचा अंगणवाडीच्या याच्यावर कुठलाही बदल होणार नाही. फक्त कामाच्या स्वरूपात बदल होऊ शकतो, पण मात्र मानधनामध्ये वेतन श्रेणीमध्ये कुठलाही बदल सद्यस्थिती तरी जी आर तसा नाही. म्हणून जे स्पष्ट आहे तो तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून आज सांगण्याचा प्रयत्न केला. ताईंनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओ एवढंच. धन्यवाद.